ऑलराईट. हरिओम. आता आज आपण करणार आहोत 3.16. ऑलराईट. सो ठीक आहे. 3.16 परिणामत्रय संयमात अतीत अनागत ज्ञानम. शब्दार्थ लिहून घ्या. राईट द वर्ड मिनिंग्स. परिणाम म्हणजे इफेक्ट किंवा ट्रान्सफॉर्मेशन. परिणाम ज्याला आपण म्हणतो. त्रय म्हणजे थ्री फोल्ड, तीन. संयमात म्हणजे संयम केल्यानी, इंटिग्रेट केल्यानी. काय इंटिग्रेट केलेलं आहे आपण? तर निरोध, समाधी, एकाग्रता ह्याला इंटिग्रेट केलेलं आहे. ह्या तीन परिणामाचं जेव्हा आपण संयम करतो. अतीत म्हणजे पास्ट आणि अनागत म्हणजे फ्युचर. म्हणजे ऑफ द पास्ट अँड द फ्युचर. ज्ञानम म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. So knowledge of the past and future can be derived through samyama on the three parinamas. आता इथे ते तीन परिणाम जे आपण चित्तभूमीमध्ये आपण आपल्या जो कलेनी क्रमाक्रमाने जो बदल होत गेला, sequential differences that came when we reached निरोध परिणाम. मग धारणा ध्यान समाधीमुळे निरोध परिणाम झाला. निरोध परिणामाचा रूपांतर समाधी परिणाममध्ये झालं आणि समाधी परिणामाचं रूपांतर एकाग्रता परिणाम झालं. आता ह्यांचं जेव्हा संयम होतं, वेन ऑल ऑफ दिस कम्स टुगेदर, काय आता परत इथून सिद्धीला सुरुवात झालेली आहे. Right? So now from here to sutra number 3.50, Patanjali begins to describe the fruits, attainments, benefits or vibhutis, results of samyama. तर संयमाच्या सगळे आपल्याला विभूत्या कुठल्या कुठल्या प्राप्त होतात. अर्थात सी यू हॅव टू रिमेंबर वन थिंग. ज्या गोष्टीवर तुम्ही संयम केलाय त्याचंच ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आता आपला संयमाचा विषय इथे आपण काय घेतोय तर ते तीन परिणाम आहे ना, त्या परिणामावर संयम घेतोय. आणि त्या परिणामावर जेव्हा आपण संयम घेतो तेव्हा आपल्याला पास्ट आणि फ्युचर ह्याच्या दोन्हीचा ज्ञान होत जातो. सो वेन वी आर डुईंग संयमा ऑन द थ्री परिणामास, अजून परिणाम म्हणजे इकडे धर्म, लक्षण आणि अवस्था. नॉट म्हणजे निरोध, समाधी आणि एकाग्रता हे चित्तामध्ये बदल झालेले म्हणजे फरक आहेत. ओके, दिस इज द ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्टेज. बट त्यानंतर ज्या गोष्टीवर आपण हे संयम करतोय म्हणजे काय करतोय, निरोध, समाधी, एकाग्रता करतोय, त्या गोष्टीचं धर्म, त्या गोष्टीचं लक्षण आणि त्या गोष्टीची अवस्था, हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पास्ट आणि फ्युचर, अतीत आणि अनागत ह्या सगळ्याचा ज्ञान मिळत जातो. कळलं? आता एखादी गोष्टीचं धर्म म्हणजे त्याचा मूळ धर्म म्हणजे हा आज माझ्या समोर जो घट आहे तो ऍक्च्युली क्ले आहे किंवा ती ऍक्च्युली माती आहे. म्हणजे त्याचं पास्ट कळलं आपल्याला, बरोबर. आणि आता उद्या त्याची परत माती होणार, कधीतरी तो विरघळणार आणि माती होणार, म्हणजे त्याचं फ्युचर कळलं. ओके, ह्या पद्धतीने ज्या गोष्टीचं धर्म, लक्षण, अवस्था वर संयम आपण करू त्या गोष्टीचं आपल्याला पास्ट आणि फ्युचर हे दोन्ही कळून येणार. वेन संयम ऑन द धर्म, लक्षण अँड अवस्था इज प्रॅक्टिस्ड, द योगी अक्वायर्स नॉलेज ऑफ द पास्ट अँड द फ्युचर. इथे प्रेझेंट का नाही म्हटलंय त्यांनी? कारण प्रेझेंट तर आता आपण अनुभवतोच आहोत. बिकॉज प्रेझेंट इज बिंग फेल्ट. आत्ता या क्षणात वी आर फीलिंग द प्रेझेंट. नाव वी नो दॅट धारणा, ध्यान, समाधी ऑन एनी वन ऑब्जेक्ट इज संयमा. सो नाव इफ द चेंजेस इन द धर्म, लक्षण अँड अवस्था कॅन बी रिअलाइज थ्रू संयमा, नॉलेज ऑफ द पास्ट अँड द फ्युचर ऑफ द ऑब्जेक्ट वुड बी रिव्हील्ड. म्हणजे जे मी आत्ता म्हटलं तेच. सॉरी.
when the power of perception is purified and this power is applied to the three parinamas, then knowledge of the past or future is attained. काय झालंय, आपल्या दृष्टिकोनातनं कंप्लीट शुद्धी झालेली आहे. ओके, दृष्टिकोनातनं आपली पूर्णतः शुद्धी झालेली आहे. सो म्हणजे आधी आपण फक्त जे दिसत होतो ते बघत होतो, त्यानंतर जिथून दिसत होतो तिथून बघत होतो, विच इज द परसेप्शन ऑफ दी आईज. आता मनाच्या डोळ्यांनी बघतोय. सो नजर जी आहे ती तुमची सूक्ष्म सूक्ष्म होत जाते आणि मनाच्या पलीकडे बुद्धीच्या डोळ्यांनी बघतो, त्याच्या पलीकडे समाधी अवस्थेमध्ये जाऊन बघतो. म्हणजे जशी आपला दृष्टिकोन शुद्ध शुद्ध सूक्ष्म सूक्ष्म होत जाणार आहे, तसं तसं आपल्याला धर्मलक्षण अवस्था कळत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पास्ट आणि फ्युचरचं ज्ञान मिळत जाणार आहे. थ्रू ऑर्डिनरी इंटेलिजन्स. ॲक्च्युली ही गोष्ट खूप सोपी आहे माहिती आहे. आपलं साधी बुद्धीनी पण आपण फ्युचर तर प्रेडिक्ट करूच शकतो आणि पास्टचा पण अंदाज लावू शकतो. ऑलराईट, समजा आता कोणीतरी घरी आलंय तर ते चालत आलेत का थंड कूल आलेत, त्यांच्या अवस्थेवरनं ते कसे आलेत ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. आणि त्यांचे आतुरतेवरनं ते घाईत आहेत की नाही. म्हणजे छोटे छोटे प्रेडिक्शन्स आपण आयुष्यभर देतच असतो. दिवसभरात आपण गोष्टी प्रेडिक्ट करतच असतो. सो थ्रू ऑर्डिनरी इंटेलिजन्स ऑल्सो वी कॅन प्रेडिक्ट द फ्युचर इफेक्ट्स बाय लुकिंग ॲट द कॉज, बाय अप्लाइंग द रूल्स ऑफ कॉज अँड इफेक्ट. म्हणजे कर्माचा सिद्धांत आहे, कारण आहे आणि परिणाम आहे. तर कारण बघितलं की परिणामचा अंदाज लागतो, परिणामावरनं पुढे काय होणार आहे ह्याचाही अंदाज लागत जातो. सो वी ऑल्सो हॅव द पॉवर्स ऑफ. आता हे आपण साध्या बुद्धीनी अंदाज लावतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सिक्स्थ सेन्स किंवा टेलिपथी किंवा ज्याला आपण क्लेअरवॉयन्स म्हणू, ह्या शक्त्या पण आपल्याकडे असतात. जर आपण त्या डेव्हलप केल्या तर आपण टेलिपॅथिकली पण प्रेडिक्शन देऊ शकतो, फ्युचर पास्ट हे बघू शकतो, टू अटेन नॉलेज. दस इट प्रूव्स दॅट अवर माइंड हॅज द कपॅसिटी ऑफ नोईंग द फ्युचर अँड दिस कॅन बी डेव्हलप्ड थ्रू अभ्यास. म्हणजे आपण तसंही भविष्यवाणी करतच असतो ऑल द टाईम, राईट. आपण पास्ट पण ओळखत असतो, फ्युचर पण सांगत असतो, हे सातत्याने आपण करत असतो. जर आपण त्याला अभ्यासाची जोड लावली तर आपल्याला अजून सूक्ष्म ज्ञान होत जाणार. अभ्यासाची जोड म्हणजे व्हॉट आर वी एक्झॅक्टली टॉकिंग अबाउट? संयम. कसला अभ्यास? अभ्यास आता आपला एकच आहे, धारणा, ध्यान, समाधी, संयम. आणि त्याच्यामध्ये चित्तामध्ये परिणाम, 3 परिणाम बदलणारे. म्हणजे मग आपल्याला त्याचं धर्म, लक्षण, अवस्था ह्या सूक्ष्म ज्ञान प्राप्त होत जाणार. आणि ते सूक्ष्म ज्ञान मिळालं की मग फ्युचर प्रेडिक्ट करणं, पास्टचा अंदाज लावणं हे फार सोपं होऊन जातं. सो ही म्हणजे आपल्याकडे त्या शक्त्या आहेत. Those are the powers of our mind. All we need to do is develop it through abhyasa. From this sutra, Patanjali begins to identify the vibhutis attained through yogic discipline. म्हणजे योग मार्गावर योग साधना केल्याने काय काय आपण एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा एबिलिटीज सगळ्यांमध्ये ती असते बरं का, फक्त ती जागृत होत नाही. पण योग मार्गावर चालून आपण त्या शक्त्या आपल्या आतमधल्या जागृत करू शकतो. प्रत्येकाच्या मध्ये ह्या विभूत्या आहेत, बट दे हॅव नॉट बीन डेव्हलप. तुम्ही ॲपच स्टार्ट नाही केलं तर ते ॲप काम कसं करेल, राईट? जसं आपल्या फोनमधला ॲप आहे त्याला आपण इन्स्टॉल्ड तर आहेच, तो ॲप इनबिल्ट ॲप आहे, पण त्याला आपण ॲक्टिवेटच नाही केलं तर मग तो कसा चालणार आहे, राईट? सो फर्स्ट इज अवेअरनेस ऑफ टाईम. मग ह्याच्यासाठी सगळ्यात पहिलं अभ्यास जो आहे तो आहे काळ, ह्याचा अभ्यास. स्टडी द टाईम, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. आजच ग्रुपवर जे डिस्कशन झालं, जे
पोस्ट घातली गेली त्याच्यावरनं की प्रत्येक गोष्टीच्या सजगतेमधनं त्याचं टाईम काय आहे, म्हणजे आपण अंदाज लावतोय का फॅक्च्युअल आत्ता घडतंय, खरंच असं आहे का आपण त्याला प्रेडिक्ट करतोय की असं होईल. ओके, ज्याला आपण अजम्पशन्स, व्हॉट वी कॉल इन इंग्लिश एज अजम्पशन्स अँड प्रिझम्पशन्स. सो आर वी जस्ट एज्युमिंग समथिंग, और अंधेरे में तीर मार दिया, लग गया तो लग गया, असं नाही. सजगता जेव्हा आपली डेव्हलप व्हायला लागते तेव्हा अंधाऱ्यात तीर नसतो, नेमका अभ्यास असतो आणि त्याच्याने प्रेडिक्शन्स देता येतात. सो फर्स्ट इज द अवेअरनेस ऑफ टाईम. ही सीज टाईम फ्लोईंग सीमलेसली, हेन्स द नॉलेज ऑफ पास्ट अँड फ्युचर. तर योगिक डिसिप्लिनमधनं हा जो 3 परिणामाचा परिणाम, धर्मलक्षण अवस्थावर हे 3 परिणामाचा संयम केल्यामुळे, बिकॉज यू हॅव प्रॅक्टिस्ड द संयमा on the dharma, on the lakshan, on the avastha, time has got merged. There is no past, present and future anymore. Time is completely merged. All right. So हे benefits आपल्याला मिळत जाणार आहे. Is that clear? Now let us move on to सूत्र number 3.17. हाँ, शब्द अर्थ प्रत्ययानाम इतरे इतर अध्यासात संस्कार तत् प्रविभाग संयमात सर्व भूत रूत ज्ञानम. Okay, so what they are saying over here is let us just take the word meanings so that it will become clear. शब्दार्थ घेऊया आपण. शब्द पहिला आहे. शब्द, शब्द म्हणजे काय? शब्द, वर्ड. हां, पण हा शब्द म्हणजे नाव, म्हणजे एखाद्याचं नाव म्हणतो ना आपण, भांडला भांड म्हणतो, पेनला पेन म्हणतो. सो नाव, सो इट कॅन बी अ वर्ड और अ नेम और इट कॅन बी अ साऊंड. ओके, नाद पण असू शकतो. हां, जसं ओंकाराचं नाद आहे, बीज मंत्राचे नाद आहेत, हे असे वेगळे वेगळे नाद पण असू शकतात. सो इकडे शब्दाचा अर्थ होतो शब्द किंवा नाव, वर्ड और नेम. नंतर अर्थ, अर्थ म्हणजे वस्तू, ऑब्जेक्ट. अर्थ इज ऑब्जेक्ट. शब्द, अर्थ आणि तिसरं आहे प्रत्यय. अर्थ म्हणजे ऑब्जेक्ट किंवा मीनिंग असंही म्हणू शकतो. प्रत्ययम, प्रत्ययम म्हणजे फीलिंग्स किंवा इमोशन्स, द आयडिया और कन्सेप्ट बिहाइंड इट, जे जाणवतं ते. आता जे आपल्याला माहिती असेल त्याप्रमाणे आपल्याला जाणवणार आहे. हां, पुढे उदाहरणमधनं आपल्याला कळेल. सो प्रत्ययाम इज फीलिंग्स और इमोशन्स और आयडिया और कन्सेप्ट बिहाइंड इट. इतरेत्र, इतरेतर, तर इतरेतर इज वन फॉर दी अदर. एकाच्या जागेवर दुसरं, जे आणि एकाच्या जागेवर दुसरं आल्यामुळे ते दोन्ही एक जाणवतात. हां, एक जाणवणं, दोघांचं एक जाणवणं. इतरेत्र. अध्यासात, अध्यासातचा अर्थ होतो सुपर इम्पोजिंग किंवा कोइन्साइडिंग, एकच दिसणं, सुपर इम्पोज होऊन झालं, एकावर दुसरं चढणं आणि मग ते असं वाटणं की ते दोन्ही एकच आहे. सो अध्यासात मीन्स सुपर इम्पोजिंग और कोइन्साइडिंग. संस्कार, संस्कार म्हणजे मिक्सिंग किंवा इंटरमिक्सिंग. आपण म्हणतो ना संस्कार, त्याचे संस्कार. सो ते जे झालंय ते मिक्स झालेलं आहे ते. तत्, त्याचे, तत् म्हणजे त्याचे, ध्यार और धीज असं पण म्हणू शकतो. प्रविभग, प्रविभाग, पुढचा शब्द आहे प्रविभाग. प्रविभाग म्हणजे डिफरन्शिएशन, वेगळं वेगळं ओळखू जाणं, डिस्टिंक्शन किंवा डिफरन्शिएशन, वेगळं वेगळं ओळखणं.
संयमात, संयम केल्यानी, संयम म्हणजे मेडिटेशन, समाधी, निरोध, रिस्ट्रेंट, हावेवर यू वॉन्ट टू से इट. संयमात, संयम केल्यानी, सर्व म्हणजे सगळं, ऑल. भूत, भूत म्हणजे जीवात्मा, ऑल लिव्हिंग थिंग्स, सगळे भूत म्हणजे सगळे जीवात्मा. ऋत, ऋत म्हणजे साऊंड्स प्रोड्यूस, जीवात्मा जे आवाज काढतात ना. आता मनुष्यचा आवाज ओळखू जातो की हा माणूस बोलतोय. ऑलराईट, एखाद्या कावळ्याचा आवाज, चिमणीचा आवाज, गुभडाचा आवाज, दोन गुभड आवाज करतात तेव्हा असं जाणवतं जसं काय त्यांचा माणूसच बोलल्यासारखं भास होतो. सो पण प्रत्येकाचा आवाज वेगळा. सो ऋत म्हणजे साऊंड्स किंवा प्रोड्यूस्ड किंवा स्पीच किंवा लँग्वेज असंही आपण म्हणू शकतो. कावळ्याची भाषा वेगळी, मांजरींची भाषा वेगळी, कुत्र्यांची भाषा वेगळी, प्रत्येक जीवात्माची भाषा, साऊंड वेगळा, ऋत वेगळा. ज्ञानम, त्याचं ज्ञान, ज्ञानम म्हणजे नॉलेज, त्याचं ज्ञान. आता इथे हे सूत्र ना 3 गोष्टीबद्दल बोलतोय. First and the foremost thing that we need to understand that this sutra is speaking about 3 things. One is शब्द, दुसरं इज अर्थ आणि तिसरं इज प्रत्यय. ह्या 3 गोष्टीबद्दल बोलतोय. ओके. आता शब्द एक असेल तर त्या शब्दाचा अर्थ असतो आणि त्या अर्थाचा आपल्याला लागणारा अर्थ म्हणजे प्रत्यय. ओके. समजा मी म्हटलं ग्लास, तर हा आणि त्याचा अर्थ काय, पाणी पिण्याचं भांड. आणि मला काय अर्थ लागतोय, मी जर ग्लासचं ज्ञान असेल मला तर मला कळेल की ओके कशाबद्दल आपण बोलतोय. सो word, its meaning and the idea behind it or feeling are generally superimposed, overlapped, causing confusion. कधी कधी भांड्याला आपण ग्लास पण समजतो, कारण पाण्याचं भांड असं आपण म्हणतो की नाही. तर शब्दामध्ये बऱ्याचदा जर त्याचा शब्द, त्याचा अर्थ आणि त्याची आपल्याकडे असलेली इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचा प्रत्यय, ह्या गोष्टी जर आपल्याला वेगवेगळ्या व्यवस्थित माहिती नसतील तर ते सगळ्या तिन्ही मिक्स होतात आणि एकच गोष्ट आपल्याला ते एकमेकांवर सुपर इम्पोज होतात आणि आपल्याला काहीतरी एक आयडिया आपण त्याच्याबद्दलची डेव्हलप करतो. ह्याच्याने कन्फ्युजन पण होऊ शकतं. भांड दे म्हटल्यावर एखादा टोप उचलून देईल आणि मग आपण म्हणणार अगं पाण्याचं भांड. सो यू नीड मोर. सो इट कॅन कॉज सुपर इम्पोजिशन ऑफ द वर्ड, इट्स मीनिंग अँड इट्स आयडिया. This can get confused. This can get mixed up. Right? प्रत्यय म्हणजे त्या वस्तूचा बोध होणे असं पण करता येईल ना. बोध तर ऑलरेडी झालेला आहे ना, पण इथे प्रत्यय म्हणजे त्याच्याबद्दल बोध कधी होणार, जर तुला त्याच्याबद्दल माहिती असेल तरच होणार. जर तुला माहिती नसेल तर बोध नाही होणार. म्हणून बोध होणे असा अर्थ नाही लावला मी इकडे. बिकॉज इफ यू डोंट नो इट, देन सपोज मी एक काहीतरी विचित्र शब्द बोलले आणि ज्याचा किंवा दुसऱ्या कुठल्या तरी भाषेत बोलले ज्याचा तुला अर्थ, आता कावळा काव काव करतो, तुला काय बोध होतोय, काहीच नाही. इथे आपण विभूत्याबद्दल बोलतोय. जर कावळ्याच्या नादावर आपण संयम केलं, कावळा जो आवाज करतो ह्याच्यावर संयम केलं तर त्याच्या आवाजाचा अर्थाच्या प्रत्ययाचा आपल्याला ज्ञान होऊ शकतो. एक्झॅक्टली हेच हे सूत्र म्हणतंय. कुठल्याही जीवात्म्याचा साऊंड, त्या साऊंडचं मीनिंग आणि त्या मीनिंगची आयडिया, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला होऊ शकतात. पण जर आपण त्या तिन्ही गोष्टीला वेगळा वेगळा संयम केला तर वाय आर वी नॉट एबल टू अंडरस्टँड. कारण आपल्याला तर कानाला फक्त काव काव एवढंच ऐकू येतं. बिकॉज वी आर नॉट एबल टू डिस्टिंग्विश. काय शब्द वापरलाय डिस्टिंग्विशिंग साठी इथे? वी आर नॉट एबल टू प्रविभाग, त्याचा प्रविभाग आपण करू शकत नाही. जर प्रविभाग आपल्याला करता आला
then we will be able to understand what exactly the crow is trying to say. आणि त्याचप्रमाणे कुठल्याही जीवात्माचा आवाज आपण अर्थ लावू शकू त्याला किंवा समजू शकू. ही एक विभूती आहे. डॉक्टर डू लिटल माहिती असेल ना, मूव्ही बघितला असेल तर, ज्याच्यामध्ये त्याला प्राण्यांचा आणि पक्ष्यांची भाषा कळते आणि ते काय म्हणतायत त्यांच्याशी ते संवाद करू शकतात. सो प्रविभाग हे ह्याच्यावर प्रविभागावर संयम केला तर आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं. Okay, so by doing samyama on each separately, each sound produced by any jivatma, its knowledge can be gained. A perfect yogi acquires accurate knowledge of the meaning and feeling of any sound or word in any language produced by any being. कुठलीही भाषा, कुठलाही जीवात्मा, कुठलाही नाद घेऊन जर त्याचा नाद अर्थ म्हणजे शब्द, अर्थ आणि प्रत्यय या तिन्हीवर जर आपण वेगळा वेगळा सेपरेटली जर आपण संयम केला तर आपल्याला कुठल्याही जीवात्माची भाषा किंवा त्याचं म्हणणं कळू शकेल. आता जेव्हा आपण आता इथे अजून त्याला डिटेलमध्ये जर समजायचं असेल तर व्हॉट इज अ वर्ड, शब्द काय आहे. शब्द सिग्निफाईज अन ॲक्शन, अ स्टेट अँड अ कन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल कुकिंग. आता आपण आय एम कुकिंग असं म्हटलं तर कुकिंगचा काय काय अर्थ लागला. कुकिंगला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे काय काय तर तू स्वयंपाक खोलीत आहेस, ऑब्व्हियसली तू बेडरूम मध्ये तर कुकिंग करणार नाहीये, राइट. असे खूप सारे अर्थ लागत जातात. एक शब्द में बहुत सारे मीनिंग्स है, सारे के सारे मीनिंग्स हम सुपर इम्पोज कर देते हैं और इससे कंफ्यूजन हो सकता है. When we try to understand the shabd separate from its meaning and from its concept or idea that we have about that word, then we are able to understand exactly what is being said. By practicing samyama, the yogi can acquire knowledge of all sounds of any jivatma. Word म्हणजे शब्द म्हणजे uttered word, बोललेला शब्द. अजून एक इकडे चांगला एक्झाम्पल दिलेला आहे. आय एम नॉट शुअर वेअर आय गॉट दिस फ्रॉम. पण टेबल, काय शब्द बोललोय आता आपण, टेबल. ओके. त्याच्यानंतर येतो अर्थ. द मेंटल नेचर ऑर फिलिंग ऑफ द स्पीकर अँड द आयडिया क्रिएटेड मीन्स व्हॉट अ टेबल इम्प्लाइज इज द मीनिंग इफ यू हॅव नोन इट. सो टेबल तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्हाला लगेच अर्थ लागेल की ओके टेबल, टेबलचा मग अनेक गोष्टी टेबलाबद्दलच्या तुमच्या डोक्यामध्ये येतील की चौकोन 4 पायाचा असतो, वेगवेगळ्या मेटल, वुडन, हे ते असं खूप साऱ्या अर्थ तुम्हाला लागत जातील. आणि मग त्याचा प्रत्यय, मग त्याच्या प्रत्ययमध्ये त्याचं the idea in the mind by the which mind by the word म्हणजे त्याचा टेबलनेस, म्हणजे टेबल असण्याचं त्याचं स्वरूप, ह्याची एक आयडिया आहे आपल्या डोक्यामध्ये. ऑलराईट. सो दिस इज हाऊ वी विल, हे तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, त्या वेगळ्या केल्या तर आपल्याला सगळंच त्याचं कळू शकेल. ऑल ऑफ इट सुपर इम्पोज नसायला पाहिजे, एकावर एक त्याचा अध्यासात झालं नाही पाहिजे. अध्यास झालं तर मग ते आपल्याला समजणार नाही आणि आपण वेगळे अर्थ लावत बसू त्याचा. Now, overlapping, considering one for the other, the word, its meaning, object and idea conveyed by it. Samyama is done to distinguish these three. अजून एक व्यास भाष्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलाय, तो गायीचा दिलाय, गौ, काव. द वर्ड स्पोकन बाय द स्पीकर म्हणजे उच्चारण. तर मी समजा गायी बोलले किंवा गौ बोलले तर हा झाला उच्चारण. द आयडिया दॅट इट मे बी इन द शेड ऑर द पॅस्चर अँड व्हॉट इट मीन्स टू द स्पीकर इज द थर्ड थिंग. सो
गऊ म्हटलं तर गऊ आता गोठ्यात पण असू शकते, बाहेर फिरायला पण गेलेली असू शकते, राईट. आणि त्याच्यानंतर मला काय अर्थ लागतोय त्याचा, तर गऊ बद्दल माझ्या ज्या काय आयडियाज असतील त्याप्रमाणे मला अर्थ लागणार. द योगिन डिवायडिंग द प्रोसेस लर्न्स टू थिंक ऑफ द थिअरी सेपरेटली. मग जेव्हा आपण आपलं पर्स्पेक्टिव्ह सूक्ष्मवर नेतो, जेव्हा आपला दृष्टिकोन आपण सूक्ष्मवर नेतो, तेव्हा या तिन्ही गोष्टीला आपण विभाजन करतो, विभागतो आणि त्याला चांगलं समजून घेतो की एक्झॅक्टली काय. मग आपल्याला त्याचं परफेक्ट मिनिंग लागतो. द योगिन डिवायडिंग द प्रोसेस लर्न्स टू थिंक ऑफ द थ्री सेपरेटली. Thus with samyama he can reach the vocal cords of the jivatma who produced the sound. तर तो जीवात्मा ज्यांनी हा नाद उभारलेला आहे, काढलेला आहे, तर त्याला ते काय, नादचा अर्थ काय आहे, शब्द काय आहे, अर्थ काय आहे आणि कल्पना काय आहे किंवा आयडिया काय आहे, त्याची प्रत्यय काय आहे, हे तो सांगू शकतो. सो ही झाली विभूती. हे सगळ्यांना जमत नाही. संयमाच्या लेवलवर पोचल्यानंतर थ्रू योगिक डिसिप्लिन ओनली दिस इज पॉसिबल. ऑलराइट, इज दॅट क्लिअर? या, नाव लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट सूत्र. हे दीज पीपल ना, त्या लोकांनी कोणी सम ऑफ द भाष्यकार त्यांनी एक सूत्र गाळून टाकलंय आणि त्यामुळे त्यांचे सिक्वेन्स नंबर्सच बदलत गेले. राईट, नेक्स्ट सूत्र इज संस्कार साक्षात्करणात पूर्व जाती ज्ञानम. संस्कार साक्षात्करणापूर्व जाती ज्ञानम 3.18. लेट अस लुक ॲट द नेक्स्ट सूत्र. टेक द वर्ड मिनिंग, शब्दार्थ लिहून घ्या. संस्कार, संस्कार म्हणजे संस्कार, इम्प्रिंट्स, इम्प्रेशन्स, ज्याला आपण म्हणतो ना कर्मसंस्कार, तर संस्कार. साक्षात्करणात, साक्षात्कार, साक्षात्करणात म्हणजे त्याचा साक्षात्कार, डायरेक्ट परसेप्शन. संस्काराचा डायरेक्ट परसेप्शन म्हणजे जेव्हा कर्म तर आपल्याला माहिती आहे, त्याच्याशी आपण भिडतोच, पण कर्म संस्काराशी जेव्हा आपला साक्षात्कार होतो. राईट. सो पूर्व, पूर्व म्हणजे आधीचे, प्रिव्हियस और अर्लियर, पूर्व. जाती, जाती म्हणजे जाती, बर्थ, रँक किंवा लिनिएज. आपली जाती, आता जातीमध्ये आपण स्त्री होतो का पुरुष, पक्षी होतो का प्राणी, हे सगळे जाती पण येणार. प्रिव्हियस, आधीच्या जन्मांमधला. ज्ञानम, त्याचं ज्ञान. सो practicing samyama on samskaras, the yogi gains knowledge of his previous lives and incarnations. जर आपण बघा, आता इथे कर्म करतो आपण, कर्माचे कर्मसंस्कार तयार होतात, कर्मसंस्कारातनं पुन्हा कर्म करतो, बरोबर आहे. आता मग परत त्याचे कर्मसंस्कार, मग पुन्हा कर्म. सो हे कर्माची जी सायकल आहे, हे कंटिन्युअस चालू राहतं. आता आपल्याला सगळ्या सायकल थांबवायच्या आहेत, सगळ्या वृत्त्या थांबवायच्यात, आपल्याला सगळ्या गोष्टींचा निरोध करायचा आहे. तर कर्म आपण जो करतो त्याची सजगता आपल्याला सुरुवातीला येते. राईट. आता कर्माची सजगता आल्यानंतर आपण प्रत्येक कर्म आउट ऑफ चॉईस करायला लागतो. ठीक आहे. सो असं करून आपलं आयुष्य बॅलन्समध्ये जातं, कम्प्लिटली बॅलन्स होऊन जातं. का? कारण आता विवेक बुद्धी जागृत करून आपण प्रत्येक गोष्ट सोच समज के ज्याला म्हणतो, आपण प्रत्येक गोष्ट करू लागतो. नाव दिस इज अ लेवल ऑफ कॉन्शियस अवेअरनेस. आता संयमाच्या लेवलवर पोचल्यानंतर धारणा, ध्यान, समाधी, संयमाचं समाधीची अवस्था आपल्याला प्राप्त झाल्यानंतर, आपल्याला म्हणजे आपल्या चित्ताला, ह्यानंतर आपण सूक्ष्मावर संयम करणार. आता कर्मावर तर ऑटोमॅटिक आपण करत राहणार, त्याला आता लक्ष द्यायची गरज नाही आहे. आता समाधी अवस्थेमध्ये आपण कर्माच्या संस्काराकडे बघणार की मी केले कर्म, त्याचा काय संस्कार झालाय, त्या संस्काराचा काय अर्थ लागतो, आणि त्याच्यातनं पुढे जर
मी ह्या संस्काराबरोबर ह्या संस्काराप्रमाणे कर्म केले तर पुढे त्याचा परिणाम काय होणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सी, we were focusing on the karmas. Now we are focusing on the karma samskaras, which are the imprints or impressions of those karmas. Alright? So आता सूक्ष्मावर जेव्हा आपलेच कर्म संस्कार, आपण म्हणतो ना, अरे यार कुठले संस्कार होते जे आपण असं वागलो, राईट? त्या संस्काराकडे जर आपण बघितलं तर आपलं अतीत आपल्याला कळणार नाही का? आपलं पास्ट ऑटोमॅटिकली आपल्याला करणार, कारण आपली मूळ गुण किंवा मूळ प्रकृती कुठून आलेली आहे हे आपल्याला कळून चुकेल. सो नॉलेज ऑफ द प्रिव्हियस लाईफ ऑर प्रिव्हियस इन्कार्नेशन्स, स्वतःचेच आधीचे जे लाईव्स आहेत, आधीचे जे आयुष्य तो जगलेला आहे, मग तो मनुष्य म्हणून असो किंवा अन्य कुठल्या योनीमध्ये असो, जातीमधले असो, ह्याचं ज्ञान त्याला प्राप्त होतं. सो आता सूक्ष्म लेवलला कर्माकडे नाही तर त्याच्या संस्कारावर संयम करायचा आहे. इन्स्टिंक्ट, मेमरी अँड डिझायर्स फॉर्म लाईफ. ह्याला समजून घेऊया की आपलं जे इन्स्टिंक्ट आहे, इन्स्टिंक्टिव्हली सर्वायवल मोड, आपला मूळाधार, मूळाधार आहे. नंतर तिथेच आपली मेमरी पण आहे, सगळ्या स्मृत्या तिकडे दडलेल्या आहेत आणि इच्छा पण तर तिकडेच असते, राईट? सो डिझायर्स आणि त्या मेमरी, ते डिझायर्स आणि ते आपले जे इन्स्टिंक्ट आहे त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडत जातं. इन्स्टिंक्टिव्हली तुम्हाला तुमच्या संस्कारामध्ये गोड असं आवडतंय तर तुमच्या समोर खारट आणि गोड ठेवलं तर इन्स्टिंक्टिव्हली तुम्ही गोड उचलाल आणि मग तुम्हाला नंतर आठवेल की नाही नाही बाबा मी डाएटवर आहे, गोड घ्यायला नको. सो दॅट यू विल चेंज द कर्मा, but the samskara made you reach out for that sweet. Do you get it? Yeah. So free from the memory. Now आता काय झालंय, संयमाच्या अवस्थेवर आपण आल्यानंतर ते जे स्मृती आहे ते स्मृती निघून गेलेली आहे. ऑलराईट? सतीमूले तद्विपाक जाती आयुर्बोध. हाँ, वी विल कम टू दैट, आई विल कम टू दैट. ऑलराइट? सो और भी बहुत जगह पे पतंजलि ने ये दिया है, उस पे हम आएंगे अभी. पहले ये सूत्र समझ के लेते हैं. तो फ्री फ्रॉम मेमरी, एक तर स्मृतीपासनं मुक्त झालेलो आहोत, पेन आणि प्लेजर ह्याच्यातनं बाहेर पडलेलो आहोत. नो डिझायर्स, आता कुठलीच इच्छा उरलेली नाहीये, कारण संतोष प्राप्त झालेला आहे. संतोष तदनुत्तमा सुख लाभ, हा उत्तम सुख ह्याचा लाभ झालेला आहे. अँड इन्स्टिंक्ट किंवा कंडिशन्ड रेस्पॉन्स निघून गेलेला आहे. आता एव्हरीथिंग इज डन इन कम्प्लीट अवेअरनेस. It is not a conditioned response like the Pavlov's dog. It's not happening to us. The yogi is able to see through time, his own evolution, his journey through many lives since he came into existence as consciousness. तर सच्चित म्हणून जो तो अस्तित्वात आला होता आणि त्यानंतर अस्तित्वात आला, पहिला श्वास घेतला, कर्माला सुरुवात झाली आणि तिथून त्याची गती होत गेली. अनेक योनीतनं, अनेक जातीतनं तो मनुष्य जातीपर्यंत पोहोचला. मनुष्य जातीमध्ये पण अनेक जन्म त्यांनी काढलेले आहेत. आता ह्या सगळ्याचं ज्ञान त्याला प्राप्त होतं, कारण ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्याच्यातनं तो सुटलेला आहे. इन्स्टिंक्ट, मेमरी अँड डिझायर्स. He has become free from these 3 things. Yes, to what Mamta just referred to, Patanjali's reference to past lives or existence or continuity, 3 ॲक्च्युली 4 चौथा कैवल्यपादामध्ये जो मी आत्ता नाही घेणार आहे. सो 3 सूत्र. सूत्र नंबर 2.12, क्लेशमूल कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीया. ह्या सूत्रामध्ये त्यांनी
परत इथे रीबर्थ किंवा रिइन्कर्नेशनचा रेफरन्स घेतलेला आहे. दुसरं 2.13 सती मुले तद्विपाक जाती आयु भोग हा. त्या जाती आयु आणि भोग हा तुमचा कर्मावर अवलंबून आहे की पुढचा जन्म तुमचा कुठल्या जातीत, किती आयु आणि काय भोग असणार आहेत. अँड 2.39 अपरिग्रहे स्थैर्ये जन्मकथनता संबोधा. सो अपरिग्रहाचं पालन केल्यामुळे जन्मजन्माचा आपल्याला ज्ञान होतो. तो त्याचा फल आहे किंवा दॅट इज द बेनिफिट और द रिझल्ट और द कॉन्सिक्वेन्स और द फ्रूट ऑफ द प्रॅक्टिस ऑफ अपरिग्रह. अजून एक 4.33 पण आहे, बट आय डोंट वॉन्ट टू एंटर इन टू कैवल्य राईट नाव. बट 4.33 यू कॅन मेक अ नोट ओवर देअर विच रेफर्स टू रीबर्थ और रिइन्कार्नेशन. इज इट क्लिअर? सो संस्कार साक्षात्करणात पूर्वजाती ज्ञानम. तो संस्कारावर संयम केल्याने आधीच्या जन्मांचं ज्ञान होतं. Practicing samyama and samskaras, the yogi gains knowledge of his previous lives or incarnations. Now, next, 3.19. प्रत्ययस्य परचित्त ज्ञानम. प्रत्ययस्य परचित्त ज्ञानम. शब्दार्थ घ्या. प्रत्ययस्य म्हणजे प्रत्यय झाल्यामुळे, एक आयडिया, एक दृष्टिकोन प्राप्त झाल्यामुळे. नोशन और आयडिया और परसेप्शन मीन्स प्रत्ययस्य. नोशन, आयडिया और परसेप्शन इज प्रत्ययस्य. परा. परा म्हणजे दुसरे, अधर. अधर. चित्त. चित्त म्हणजे माइंड किंवा कॉन्शियसनेस. चित्तला चित्त म्हणतो आपण. ज्ञानम. ज्ञानम म्हणजे त्याचं ज्ञान. बाय प्रॅक्टिसिंग संयमा ऑन द प्रत्यय नोशन, द योगी गेन्स नॉलेज ऑफ अदर्स माइंड, ऑफ बोथ द अदर पर्सन अँड हिमसेल्फ. दोन्हीचे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या प्रत्ययावर जेव्हा तो संयम करतो तेव्हा त्या व्यक्तीचा विचारांचा ज्ञान त्याला प्राप्त होतो. ही अक्वायर्स द एबिलिटी टू अंडरस्टँड द माइंड ऑफ द अदर्स. आपण त्याला थॉट रीडर असं म्हणतो ना, और वी कॉल इट क्लेअरवॉयन्स. क्लेअरवॉयन्स और थॉट रीडर, की दुसऱ्याच्या मनातले विचार त्याला कळतात. तो वाचू शकतो, तो ऐकू शकतो, तो जाणू शकतो. दिस इज the benefit or the fruit of it. Pratyayasya. By practicing samyama on the pratyaya, the yogi gains knowledge of the other's mind. तर दुसऱ्या व्यक्तीच्या प्रत्ययावर जर त्यांनी संयम केला तर त्याच्या मनामध्ये काय चालू आहे, तो काय विचार करतो, ह्याचं ज्ञान त्याला प्राप्त होतं. इतका सिंपल आहे इकडे. स्वतःच्या विचारांना आपण घेतलेलाच आहे प्रत्यय, स्वतःच्या विचारांचा. आणि त्या आपल्या विचारांचं पण ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि दुसऱ्यांच्या विचाराचा आपण संयम केला तर त्यांच्या विचाराचं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अबाउट द विभूतीज आर दॅट दे आर नॉट टू बी मिसयूज्ड. जर मला तुमचे विचार कळू शकतात, मला तुमचे अक्षरशः शब्दाशः विचार जर मला समजू शकतात तर त्याचा गैरउपयोग मी करू शकते. पण असं केलं तर मग माझी योग साधना थांबली. मग साक्षाताकडे प्रगती थांबून जाईल, कारण त्या विभूतीचा वापर केल्यामुळे ती विभूतीच माझा अंतराय बनेल, ती विभूतीच अडथळा बनून जाईल. The vibhutis can all become obstacles. So we have to be very alert that none of the vibhutis are to be used. मग एवढ्या विभूतीचे आपल्याला का बरं एक्सप्लेनेशन देता येत आणि का सांगतायत? दोन गोष्टी आहे माझ्या मते. पतंजलींचं एक म्हणणं आहे की तुम्ही हे आलंबन घेतलं तर हे होणार. तर आपण संयम, धारणा, ध्यान, समाधी कुठे कुठे करू शकतो, बाह्य आणि आंतरिक.
आणि मग आपल्या चित्तामध्ये जे बदल होत जाणार आहे तर ते निरोध, समाधी आणि एकाग्रता परिणाम जो होत जाणार आहे तो होतच जाणार आहे. मग आतमध्ये मी ह्याच्यावर केलं तर काय होईल, त्याच्यावर केलं तर काय होईल, मी संस्कारावर केलं तर काय होईल, मी संयम दुसऱ्याच्या मनातल्या विचारांवर केलं तर काय होईल, माझ्या मनाच्या विचारांवर मी केलं तर काय होईल. दॅट ही इज जस्ट सेईंग. सो वन थिंग इज काय कुठे केलं तर काय होईल हे सांगणं. दुसरी गोष्ट माझ्या मते त्यांचं म्हणणं आहे की आपण करेक्ट चाललेलो आहोत, हे आपल्याला जरा इंडिकेशन मिळणं की येस आय एम ऑन द राईट ट्रॅक. हां, जसं आपल्याला माइलस्टोन्स असतात ना, आणि त्याच्यावरनं आपल्याला कळत जातं. सो दॅट इज हाऊ इट वर्क्स. ऑलराईट, लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट सूत्र. सूत्र नंबर 3.20. सूत्र नंबर 3.20. न च तत् सालंबनम तस्य अविषयी भूतत्वात्. न च तत्सालंबनम तस्य विषयी भूतत्वात्. राईट द वर्ड मिनिंग. शब्दार्थ लिहून घ्या. न म्हणजे नाही, नॉट. च म्हणजे आणि, अँड. तत् म्हणजे ते म्हणजे काय, आता ते ज्ञान, दुसऱ्याच्या मनातलं ज्ञान. आधीच्या सूत्राला इकडे रेफरन्स आहे. न च तत् म्हणजे ते ज्ञान. सालंबनम म्हणजे त्याचा आलंबन, सपोर्ट किंवा यूज, वापर. सालंबनम म्हणजे त्या आलंबनाचा वापर, यूज किंवा तो आधार. तस्य म्हणजे ते. अविषयी नॉट विदिन द रीच ऑफ और बियॉन्ड द रीच ऑफ माइंड. अविषयी म्हणजे मनातीत, मनाच्या ग्रॅस्पच्या पलीकडे, बियॉन्ड द ग्रॅस्प ऑफ द माइंड. भूतत्वात म्हणजे लाईफ. लेट अस सी व्हॉट द सूत्र इज सेइंग. सो पहिल्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या मनाच्या विचारावर संयम केलत तर त्याचे विचार तुम्हाला कळतील. आता ते म्हणतायत पण जर दुसऱ्याच्या मनावर, नोईंग अनदर्स माइंड, तुम्ही त्याचे विचार तुम्हाला कळतील, कबूल आहे, पण डज नॉट अलाव अस टू नो ध्यार हार्ट. त्यांच्या मनात काय आहे हे नाही जाणू शकणार. डोक्यातला विचार तुम्हाला वाचला जाईल, ऐकला जाईल, कळला जाईल, पण ते कुठून आलेत ते विचार, कुठल्या अनुभवातनं किंवा त्याच्या मागची भूमिका, तर म्हणजे त्यांचं मन आपण जाणू शकणार नाही. द हार्ट रेस्ट ऑन दॅट विच हॅज नो ऑब्जेक्ट. कारण हृदय कुठल्याही आलंबनवर काम करत नाही, आलंबन रहित आहे हृदय. Alright, it doesn't work on any object. So, knowing another's mind does not allow us to know their heart. The ability to know the content of the mind does not nurture, give us the power to know that tat which rests upon salamban, that which has no object, vishaya. Alright? So, for example, reading the fearful thoughts in the other person's mind. त्याच्या मनामध्ये भीतीचे विचार चालू आहेत हे जाणल्यानंतर does not give us the ability to know where that fear came from. ती भीती जी आहे ती अविषयी आहे. सो कुठून आली ती भीती हे मात्र आपल्याला कळू शकणार नाही. भीतीचे विचार आपण जाणू शकू, पण कुठून आली हे आपण जाणू शकणार नाही. एक उदाहरण दिलं होतं, अ टायगर इज नॉट प्रेझेंट इन द फ्राईट दॅट डेव्हलप्स ऑन सीइंग इट. एखादा वाघ बघितल्यावर जी भीती वाटते त्या भीतीमध्ये तो वाघ नाही आहे, अविषयी, तो विषय नाही आहे. सो भीतीमध्ये ते नाही आहे, तर ते बघितल्यावर जी भीती जाणवते तर भीती हे तुम्हाला कळेल, पण वाघाची भीती का कसली भीती हे अविषयी राहणार, हे तुम्हाला कळू शकणार नाही.
and that is because that is not the object of samyama of the yogi. हा एक पॉइंट मी इकडे ऍड केलेला आहे. का नाही कळू शकणार? कारण त्या भीतीच्या कारणावर आपण संयम नाही केलेला आहे. इथे खूप क्लिअरली लक्षात येतं आपल्याला, ज्याच्यावर संयम करणार फक्त आणि फक्त त्याचं ज्ञान होणार. विचारांवर संयम केला समोरच्या व्यक्तीचा, त्याचं ज्ञान प्राप्त झालं. पण ते विचार, ज्या भावना ज्या आहेत, ज्या मनातनं ते भावना आलेले आहेत, ते त्याच्यावर तुम्ही संयम नाही केलाय. त्यामुळे कुठून आले हे तुम्ही जाणू शकत नाही. नच क्लिअर? या, इज दॅट क्लिअर? ऑल राईट. अँड सो 3.20 डू वी हॅव? येस, वी हॅव 5 minutes more. लेट अस मूव ऑन टू 3.21. नाही, 5 minutes. ओके. ऑल राईट. आज ना आपण इथेच थांबूया आणि टुमॉरो वी विल टुमॉरो मंडेला आपला रेग्युलर क्लास होणार आहे. ऑल राईट. ठीक आहे. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू सो मच.